चिमणीची तब्येत ना खूपच जास्त खराब झालेली आहे. ती ना रात्रभर काही व्यवस्थित झोपलीच नाही. सर्दीनं पूर्णपणे जाम झाले, तिला काही सुधरणच गेले तर काय करेल. आता औषधं तर चालूच आहेत, पण म्हटलं सोबत काही होम रेमेडी सुद्धा ट्राय कराव्या. मग काय तव्यावर ओवा चांगला भाजला आणि त्याची एक ना पोटली बनवून घेतली आणि त्याने ना चिमणीला चांगलं शेकलं, पोटाला, डोक्याला, छातीला आणि वास सुद्धा दिला ओव्याचा तिला. आता एक होम रेमेडी करून मी थोडी शांत बसणार होते. दुसरी होम रेमेडी करण्यासाठी ना राईच्या तेलामध्ये ना 4 लसणाच्या पाकळ्या टाकून ना तेल चांगलं कडवून घेतलं. मोहरीचं तेल ना गरम असल्यामुळे ना खूप जास्त फायदा करतं आणि लहानपणी सुद्धा ना चिमणीची मालिश करण्यासाठी ना मी हे सरसोचंच तेल वापरलेलं आहे, कारण हे गरम आहे त्यामुळे सर्दी वगैरे अजिबात होत नाही. हे तेल थोडं उभा असतानाच ना मी चिमणीची आणि ना चांगली मालिश करून घेतली. आणि आज ना चिवताई पैलवान झाली होती, त्यामुळे दादू सोबत ना कुस्ती खेळायचं काम चालू झालं होतं. आता हे खेळते तोपर्यंत ना मी स्वामींची गाणी लावली आणि म्हटलं आता झाडांना मस्त असं पाणी देऊ, फुले फ्रेश वाटावी ना यासाठी मी आधी फवारा मारते याच्यावर आणि नंतर ना झाडांना सगळ्या पाणी देते. आता झाडांना पाणी वगैरे देऊन ना मी चिवताईला आंघोळ घालून घेतली. तेवढ्यामध्ये चिमणीचं एक पार्सल आलं, जे की तिच्या पप्पानी तिच्यासाठी मागवलं होतं, त्यामुळे ना ती घेऊनच बसली होती. आता पप्पानी खूप दिवसानंतर तिच्यासाठी ड्रेस मागवलाय, त्यामुळे ती जास्त एक्साइटेड होती. मग काय चिमणीला मस्का मारून ना तिच्याकडून पार्सल काढून घेतला आणि ओपन करायला घेतलं. 12 ते 18 महिने सिलेक्ट करून ना हा ड्रेस चिमणीचा मागवला होता चिमणीच्या पप्पानी, पण मला असं वाटत होतं की हा मोठा होतोय की काय, पण ना व्यवस्थित बसला. आता 18 महिन्याच्या मानानं म्हटलं थोडासा मोठा होता, पण ठीक आहे, तिनं 2 वर्षाची होईपर्यंत ना हा ड्रेस वापरू शकते असा होता आणि तिला हा ड्रेस ना खूप छान दिसत सुद्धा होता. आता या बापलेकीचं ना काय चाललं होतं की काय माहिती, नुसतं फोटो व्हिडिओ काढायचं काम चालू होतं यांचं. आणि संध्याकाळी ना अर्जुन ना ट्रेनिंग साठी चालला होता लातूरला, पण सगळेजण असे जमले होते की तो बिचारा नांदायला चाललाय. पण देव ना प्रत्येकाच्या मेहनतीला फळ देतो, आज त्याच्या मेहनतीला फळ भेटलेलं आहे, त्यामुळे ना त्याला खूप साऱ्या शुभेच्छा. इथे आज ना आमच्या मॅडम लवकरच झोपी गेलेल्या होत्या, कारण आता रात्रभर काल झोपल्या नव्हत्या.